मतदान संपवण्याचं काम करते. हे साधारण घरातली जी लोक आहेत ती आज अभ्यास करतात, शेतकऱ्याची मुलं आहेत, कर्ज काढून आईबाप त्यांना शिकवतो, कर्ज काढतो आणि हे जर पेपर लीक केले त्यांनी कुठं जायचं? आज जेवढे आत्महत्या केली त्यांनी, याला जबाबदार कोण? ही जी सरकार आहे ही लोकशाही संपवायला घेतलेली आणि हुकुमशाही आता चालू झालेली. जो कालचा दिवस होता आणि परवाचा हे पूर्णपणे आपल्यासाठी, आपल्या देशासाठी काळा दिवस समजावा लागेल. आणि हे आत्ताचं जे आंदोलन चाललं आहे ही दुसरी आझादी समजायला अशी आपल्याला लागणार आहे, हेच मी सांगू शकतो. आणि माझ्या आता जे संविधान आहे, आज आम्ही रस्त्यावर आलो आहे, अनेकांची मुलं आहेत आणि जे तरुण पिढी आहे हे देशाचं भविष्य आहे. तर काही लोकांनी घरात बसून रस्त्यावर उतरावा आणि या आंदोलनाला सपोर्ट करावा. नमस्कार. सर्वप्रथम आम्ही आंदोलन याच्यासाठी करतो, जे आज तळागाळातले गायगरिबांची मुलं जे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आईवडिलांना माहिती आहे आपली मुलं कुठल्या पद्धतीने कसं शिक्षण घेऊ शकतात, काय कर्ज काढतात, काय करतात, काय व्यथा आहेत त्या आईवडिलांनाच माहिती आहे. हे त्या प्रधानाला माहिती नाही आहे, केंद्र शासनाच्या मंत्र्याला. त्यांनी हे जे काय चालू केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत, धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. टोटल सगळ्या जगातली लोक तिथं आज जंतर मंतरला उपोषणाला बसलेले आहेत, पण त्यांचं कर्तव्य होतं की आपण जाऊन विचारपूस तरी साधारण करायला पाहिजे होतं, तरी अजिबात केलेली नाही. तर या BJP सरकारचा आमच्या सर्व पक्षाच्या वतीने धिक्कार असो आणि हे जे निषेध करते आणि हे जे उपोषणाला बसलेले आहेत वांगचूक, त्यांना आम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे. जय हिंद. आणि अभिजित तितके यांना सुद्धा आमचा पाठिंबा आहे. खरं ही गोष्ट ना प्रश्नाने काय सांगू, मला खरं वाटतं की आज विद्यार्थी त्यांच्यासाठी म्हणजे वोटिंग आपण त्यांना करतो, मतदान आपला हक्क आहे. मग ह्या मला एकच सांगा नागरिकांना, आता आपली चूक आहे ही की जेव्हा मतदान आपण करतो तेव्हा आपण विसरलो जातो, पैशाने भुललो जातो. पण आता आपल्याला खरं समजलं आहे की प्रशासन आपल्या कुठल्या लक्षण म्हणजे काय समजतो, आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हँडल करतोय. जर आपला प्रत्येक मुलगा मतदान करत असेल तर या गोष्टीकडे प्रशासनाने दाद घेतली पाहिजे. ज्यावेळी इलेक्शन येईल तेव्हा हा आपण उत्तर त्यांना दिलं जाईल. आज आपल्याला लाठीचार्ज करताय, आपण सहन करू, आपण एक मावले आहोत, आपण सहन करायची शक्ती आहे. पण ज्या दिवशी इलेक्शन येतील त्या दिवशी आपण त्यांना दाखवू की आमचे विद्यार्थी का आम्ही काय आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.